मंडळी, अनेक लोक आज गावरान कुक्कुटपालनाकडे वळाले आहे. कारण मित्रांनो, जे काही बॉयलर पक्ष्याचे व इतर सुधारित जातीचे जे कुक्कुटपालन होते, त्यामध्ये मित्रांनो जो काही नफा आहे आणि त्या व्यवसायावर लागणारा खर्च व मिळणारं उत्पन्न हे शाश्वत व एक जोखमदारीचं असल्यामुळे मित्रांनो आज गावरान कुक्कुटपालनाकडे बरेचसे लोक मंडळी उतरले आहे. तर मित्रांनो, इथे पण नफ्याचा व नियोजनाचा व खाद्य खर्चाचा ताळमेळ जिथे चांगल्या पद्धतीने साध्य होतो, तिथेच मित्रांनो हा व्यवसाय यशस्वीरित्या सामोर जातो. तर मित्रांनो, जसे आपण म्हटले आहे की अनेक लोक ह्या व्यवसाय करतात, गावरान कुक्कुटपालन. तर मित्रांनो, व्यवसाय जरी सारखा असला पण प्रत्येक व्यक्तीचं नियोजन व खाद्य खर्च हा वेगवेगळा असतो. त्याच्या नियोजनावर, त्याच्या खाद्य खर्चावर येणारं जे उत्पन्न आहे, आर्थिक नफा आहे, तो अवलंबून असतो मित्रांनो. जर ह्या गोष्टी जर आपण साध्य चांगल्या पद्धतीने केल्या तर निश्चितच एक चांगल्या प्रकारचं उत्पादन आपण या गावरान कुक्कुटपालनातून मिळू शकतो मित्रांनो. तर इथे आपण बघितलं तर मित्रांनो, नियोजनाच्या बाबतीत तर जिथे आपण नियोजन चांगलं ठेवलं, म्हणजेच नियोजनामध्ये काय येते तर मित्रांनो, खाद्य खर्च, त्याचा औषधीचा खर्च मित्रांनो, तर ह्या गोष्टीवर आपला कमीत कमी जर खर्च झाला तर निश्चितच आपल्याला जो नफा मिळणार आहे त्याच्यामध्ये भर पडेल मित्रांनो. आणखी मित्रांनो, सांगायची गोष्टी झाली तर पक्ष्याची मरवणूक, जर रोगराई जास्त प्रमाणात आपल्या कुक्कुटपालन व्यवसायामध्ये, शेडमध्ये रोगराईचं प्रमाण जास्त असेल तर मित्रांनो निश्चितच येणारा जो नफा आहे तो कुठेतरी कमी होणार आहे. पिल्लाची मरवणूक जर झाली तर तिथे आपलं उत्पन्न मित्रांनो कमी होणार आहे. पिल्लामधूनच आपण मोठे पक्षी करत असतो, तिथूनच आपल्याला समोरच्या नफ्याची आपण दृष्टिकोन ठेवू शकतो. जर मित्रांनो या पद्धतीमध्ये आपण जो ताळमेळ आहे नियोजनाचा, इथे जर मित्रांनो एक चांगल्या प्रकारे आपण नियोजन केलं तर मित्रांनो आपल्याला नफा हा जास्त मिळत असतो. गावरान कुक्कुटपालनामध्ये मित्रांनो नियोजनाला पण खूप महत्त्व आहे. कारण यामध्ये पक्षी आपण बंदिस्त ठेवू शकत नाही, मुक्त संचारमध्ये ठेवतो. वेगवेगळ्या वयाचे पक्षी आपल्याला यामध्ये मिळते. एका यानं मित्रांनो आपल्याला पक्षी यामध्ये मिळत नाही. तर हा पक्षी खूप अग्रेसिव्ह असतो. यामध्ये आपल्याला वेगवेगळे कंपार्टमेंट याच्यासाठी करावे लागतात. लहान पिल्लं वेगळे, मोठे पिल्लं वेगळे, मोठ्या जो मदर स्टॉक आहे मित्रांनो, अशा सर्व बाबीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागते व त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये नियोजन करावं लागते. अशा पद्धतीमध्ये मित्रांनो काय होते की एक चांगल्या प्रकारे आपण नियोजनाद्वारे समोरचा व्यवसायाला आपण चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो परिस्थितीला. कारण मित्रांनो यामध्ये भरपूर असे गावरान कुक्कुटपालन जेव्हा करत असतो आपण, त्यावेळी मित्रांनो जे लहान पक्षी आहे त्या लहान पक्ष्याला मित्रांनो मोठे पक्षी हे त्रास देत असतात. त्यासाठी मित्रांनो आपल्याला त्यांच्यामध्ये ताळमेळ, योग्य वेळी त्यांना त्या मोठ्या पक्ष्यामध्ये आपल्याला सोडणे आवश्यक असते. जे क्षेत्र आहे मित्रांनो मुक्त संचार कुक्कुटपालनाचं, ते मित्रांनो मर्यादित असलं तर मित्रांनो त्याच्यात जर पक्ष्याची संख्या ही जास्त झाली तर मित्रांनो पक्षावरती ट्रेस येतो, ताण येतो. त्यामुळे मित्रांनो पक्ष्याचे जे पंख आहे ते बाकी पक्षी रक्तबंबाळ करून टाकतात, उपसून टाकतात. त्यामुळे मित्रांनो जी काही आपल्या पक्ष्याची प्रत आहे, क्वालिटी आहे, ती मित्रांनो कुठेतरी खालावली जाते. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जो काही आपण पक्षी विक्री करणार आहोत त्यामध्ये जर मित्रांनो त्यांचे विद्रूप जर पक्षी दिसले ग्राहकाला, तर मित्रांनो एक चांगला भाव आपल्या पक्षाला येत नाही. पक्षाच्या पंखाची चकाकीपणा, त्यांचा रंग यामध्ये मित्रांनो जर चांगला गुणवत्ता असली तर मित्रांनो येणाऱ्या ग्राहकाला पक्षी हा चांगल्या दर्जाचा आपण विकू शकतो. हे झालं मित्रांनो नियोजनाच्या बाबतीतली. आता मित्रांनो बरेचसे लोक काय करत असतात
की खाद्य खर्च कमी करण्यामध्ये बरेचसे असं मार्केटमधून वेस्ट आणणं, हॉटेल वेस्ट आणणं, हे याच्या मागे जर न लागता मित्रांनो एक चांगल्या प्रतीचं आपण आपल्या शेतामधलं किंवा आजूबाजूचा जो परिसर आहे तिथे जर आपण त्यांच्यासाठी एक चांगल्या प्रकारच्या परसबागेत हिरवा जो ग्रीन फॉडर आहे मित्रांनो, तो जर आपण यांना उपलब्ध करून दिला तर ही सगळी भानगड करायची आपल्याला आवश्यकता नाही. कारण मग मित्रांनो मार्केटमधला जो भाजीपाला असतो तो मित्रांनो अतिशय विषारी असतो. म्हणजे तर सांगायचं झालं तर त्याच्यावर एक प्रकारच्या शेतामध्ये शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात फवारणी करत असतात. अशा मित्रांनो फवारणीचं जे वेस्टेज आहे ते जर यांच्या पोटात गेलं तर यांची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे मित्रांनो ती कमी होणार आहे. हॉटेलमध्ये मित्रांनो जर सांगायचं झालं तर हॉटेलमध्ये लोक अक्षरशः बोटाने चाकून चाकून खाद्य ते खात असतात व ते वेस्टेज मित्रांनो आपण आपल्या कोंबड्याला टाकला त्यामध्ये मित्रांनो अतिशय जास्त मोठ्या प्रमाणात मसाले, तेलकट अशा मित्रांनो भाज्या यांचे मित्रांनो प्रमाण खूप जास्त असतात. असे अन्न मित्रांनो शिळे आपल्या शेडमध्ये आणणं त्यामुळे मित्रांनो बिमारी ही आपल्या शेडमध्ये येणारच. पक्ष्यांच्या जो मित्रांनो पाचनशक्ती आहे अतिशय तेलकट हे युक्त जे खाद्य आहे ते मित्रांनो आपल्या पक्ष्याला टाकू नका. एवढंच मी सांगू इच्छितो मित्रांनो की हॉटेल वेस्टच्या मागे लागू नका. कारण पक्ष्याची जी क्वालिटी आहे ती मित्रांनो कुठे ना कुठे या हॉटेल वेस्टमुळे हे खराब होते मित्रांनो. हॉटेल वेस्ट तुम्ही टाकू नका. जे आपल्या घरचं शिळं आहे अन्न ते टाकलं तर मित्रांनो साहजिक आहे. आता इतर ठिकाणी मित्रांनो काही काही लोक का करत असतात की खाद्य खर्च कमी करण्यामध्ये मित्रांनो काहीही टाकून देत असतात कोंबड्यांना. तर यामुळे मित्रांनो काय होते खाद्य खर्च जरी कमी होत गेला तर मित्रांनो पक्ष्याची क्वालिटी तुम्हाला त्या प्रमाणात मिळणार नाही. यांना व्यवस्थित तुम्हाला संतुलित फीड द्यावं लागेल. जे घरचं आहे मित्रांनो ते तुम्ही यांना टाकू शकता. जे आपल्या स्वयंपाकघरातील शिळं अन्न राहते ते तुम्ही टाकू शकता मित्रांनो. यांना आपल्या शेतातील हिरवा जो काही भाजीपाला आहे, जे काही गवत आहे मित्रांनो ते यांना टाकू शकता. तर अशा गोष्टीतून मित्रांनो तुम्ही खाद्य खर्च कमी करू शकता. अनेक लोकांचा खाद्य खर्च हा वेगवेगळा असू शकतो मित्रांनो. त्यामुळे तुमच्या व्यवसायाचा जो नफा आहे तो ह्या गोष्टीवरती अवलंबून असतो मित्रांनो. जर तुम्ही अंड्याची क्वालिटी, पक्ष्यांची क्वालिटी जर चांगली ठेवली मित्रांनो तर तुम्हाला निश्चितच एक चांगल्या प्रकारचा नफा, आर्थिक नफा या गावरान कुक्कुटपालनातून मिळू शकतो मित्रांनो. आपल्या फार्ममधले तुम्ही इथे पक्षी बघू शकता मित्रांनो. त्यांच्या कुठेही तुम्हाला असे पक्षी दिसणार नाही. त्यांच्या पंखावर त्यांचा तो रुबाबपणा एकदम मित्रांनो चांगला व तब्येत एकदम चांगली दिसते मित्रांनो. अशा प्रकारचे पक्षी तुम्ही तयार केले तरच मित्रांनो तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं अंडी उत्पादन होऊ शकतं. चांगल्या प्रकारचे तुमच्या फार्मवरती पिल्ले तयार होऊ शकते आणि चांगल्या प्रकारचे निरोगी पक्षीसुद्धा मित्रांनो तयार होऊ शकतात. तर मित्रांनो तुम्ही गावरान कुक्कुटपालन करत असताना ह्या सर्व गोष्टीचा विचार करून आणि नियोजन करून तेव्हाच मित्रांनो गावरान कुक्कुटपालन हे यशस्वी होऊ शकते. तर मित्रांनो आपल्या जो परिसर आहे जो मुक्त संचारचा तो मित्रांनो रोगमुक्त ठेवा. आपल्या शेडच्या आजूबाजूला फवारण्यासुद्धा घ्या मित्रांनो. ज्या काही आहे कुठल्याही प्रकारची रोगराई प्रत्येक ऋतूनुसार आपल्याला मित्रांनो इथे नियोजन करावं लागते. तेव्हा मित्रांनो गावरान कुक्कुटपालन हा व्यवसाय एक निश्चितच चांगला व्यवसाय ठरू शकतो मित्रांनो. असेच मित्रांनो आपल्या व्हिडिओवर तुम्हाला माहितीपर व्हिडिओ मित्रांनो पाहायला मिळणार आहे. तर इतकेच मित्रांनो या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो.